अनेकदा बोलले 2018ची घटना माहिती नाही, पण पुन्हा पुन्हा त्यांनी स्वतः इलेक्शन कमिशनने सुद्धा त्याचा संदर्भ दिला आणि स्पीकरने सुद्धा संदर्भ दिलेला आहे. म्हणजे ते स्वतः इतके गोंधळलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या स्पीकरांना तर त्यांनी सरळ सरळ निर्देश दिले होते की काय करायचंय. ते न करता त्यांनी सगळं जो काय गोंधळ घातलाय तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. तीच बाबतीत सुभाष देसाई साहेबांच्या संदर्भातली जी केस आहे त्याच्यात सुद्धा तसंच आहे की तुमची ज्युरिस्डिक्शन काय आहे, तुम्ही याच्या बाहेर जाता कामा नये, तुम्हाला तो अधिकार नाही. तेव्हा त्या सगळ्या संविधानिक कॉन्स्टिट्यूशन ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या चांगल्या, पण त्यांच्या विरोधात निकाल गेला की त्या प्रत्येकावर संशय व्यक्त करणे हे उबाटाचं काम राहिलेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनवर संशय, सुभाष देसाईच्या जजमेंटवर संशय, स्पीकरवर संशय, अशा प्रकारची यांची भूमिका राहिलेली आहे. यांनी स्वतःवर आता संशय घेतला पाहिजे की आपण काय आहोत आणि आपण खरे या राजकारणात राजकारण करू शकतो का, हा संशय मला वाटतं उद्धव ठाकरेंनी स्वतःवर घेतला पाहिजे.